ठरलं तर मग या सिरियलमध्ये सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. पाठीमागून ऊर्जा ते संतोषला देखील घेऊन आलेली असते. संतोषला घेऊन आल्याबद्दल सायली ऊर्जाचं आभार मानते. केस चालू होते. अर्जुन संतोषला प्रश्न करतो की काय घडलं ते सांग. त्यावेळेस तो शांत बसतो. तो पुन्हा विचारतो काय घडलं ते शांत चित्ताने सांग. त्यावेळेस खून मीच केला आहे असं तो बोलतो. आता खरं तर हा प्रश्न विचारल्यानंतर हिची टिल्लम लागते. आता ही काय करणार, हा काय उत्तर देणार याच्यावर प्रश्न उभा राहतो. मात्र तो खून मी केला आहे हे म्हटल्यावर ती खूप मनात हसायला लागते. आणि प्रियाला पकडणं एवढं सोपं नाही आहे. कारण ती ज्यावेळेस आदिराजबरोबर लोणावळा गेलेली असते ती एक तास गायब होते आणि संतोषला भेटते. संतोषला धमकी देते, तुला तुझ्या बायकोचं सुख हवं असेल, तिचा आजार नीट करायचा असेल तर तुला माझ्याशिवाय पर्याय नाही. तिचा आजार नीट करायची जबाबदारी माझी. फक्त एक काम कर, तू केलेला मी जो खून आहे तो तू केला असं सांग. तसं तो बोलतो देखील. अर्जुन, सायली, चैतन्य, सरकारी वकील आणि जज साहेबांना आश्चर्य वाटतं की हा कसा काय बोलतो आहे, हा मी खून केला आहे असं का बोलतो आहे. आता खून मी केला आहे म्हटल्यावर साहजिकच आहे की कोर्ट निकाल अर्जुनच्या बाजूला देईल. अर्जुन निर्दोष सुटला जातो. पण खुनाचा आरोप मात्र ह्या संतोषवर येतो. प्रभूंना प्रश्न विचारण्यात येतो की तुम्हाला काय विचारायचं आहे का. त्यावेळेस तो नाही बोलतो. आणि निकाल सुनावल्यानंतर सर्वजण अर्जुनचा आभार मानायला लागतात. त्याच्यामध्ये सर्वात एक नंबरला आभार मानायला ही प्रिया येते. सर्वजण खुश असतानाही प्रिया त्यासमोर त्याला काँग्रेस असं बोलते. सायलीला खूप आनंद झालेला असतो कारण अर्जुन सुटलेला असतो. सायली पुन्हा एकदा या ऊर्जाचा आभार मानते. आणि ज्यावेळेस प्रिया समोर येऊन आभार मानते त्यावेळेस किती नकली वागत आहे असंही मनात सायली बोलते. आता चैतन्य पटकन आठवण करून देतो की संतोषला घेऊन जात आहेत कस्टडीमध्ये, आपण लवकर त्याला भेटूयात. आता बाहेर आल्यानंतर संतोषसमोर ज्यावेळेस ते सर्वजण जातात त्यावेळेस ऊर्जा खूप चिडते आणि ऊर्जा त्याला प्रश्न करते, तुला कशाचा दबाव आहे का, तुझ्या घरातलं कोणी किडनॅप झालं आहे का, तू मला जेलमध्ये सर्व काही खरं खरं सांगितलं की खून प्रियानेच केला आहे, मग आता असं का बोलत आहेस. त्यावेळेस सावंत पोलीस देखील त्यांच्यासमोरच असतात आणि त्यांनी देखील ऐकलेलं असतं की खून प्रियानेच केला आहे. पण असंतोष काहीच बोलत नाही आणि नाही खून मीच केला आहे असं तो बोलतो. आता तेवढ्यात तिकडून पाठीमागून प्रिया येते आणि टाळ्या वाजतच येते. ऊर्जा तर खूपच चिडलेली असते. वा, तिने खून केला आहे तरी त्याला निर्दोष सोडायचा आहे, पण तुम्ही मला पकडू शकले नाही, तुमची हार निश्चित आहे. ही ऊर्जा सनसनीत तिच्या कानामागं देते आणि मला का मारलं असं ते विचारल्यानंतर ही सायली खूपच चिडते. आणि सायली बोलते की माझी एकच मैत्रीण तुला आडवी आली तर तू ह्यांना म्हणजे अर्जुनला काहीच करू शकली नाही. बाजून 12 मैत्रिणी यायच्या आहेत. घरी आल्यानंतर खूप जोरात स्वागत अर्जुन सायलीचं होतं. चैतन्य, सावंत पोलीस, ऊर्जा यांचं खूप कौतुक केलं जातं. कल्पना तर त्याची दृष्टच काढते. आता अर्जुन देखील सांगू लागतो की मला सर्वांची खूप मदत झाली कारण जजने मला पनवेल बाहेर जायची परमिशन दिली नव्हती, त्यावेळेस सर्व यांनीच मॅनेज केलं. त्यावेळेस खूपच आनंद सरातल्या सगळ्या व्यक्तींना होतो. अर्थातच ही प्रिया सोडून त्याच वेळेस अश्विन न्यूज दाखवतो की एक न्यूज दाखवायची आहे. त्या न्यूजमध्ये सांगण्यात येतं की अर्जुन निर्दोष साबित झाला आहे, त्याच्याबद्दल कोर्टाचं काहीच मत नाही. त्यावेळेस सर्वजण खूप आनंदाने टाळ्या वाजवत. मात्र ही प्रियाचं तोंड पडलंच असतं. आता हे दोघं ज्यावेळेस वर जातात त्यावेळेस प्रिया पटकन आदिराजला मेसेज करते आणि रात्री भेटत असं बोलते. त्याच वेळेस अश्विनला ही खोटं कारण सांगते की US क्लायंट येणार आहेत, मला त्यांना डिझाईन्स दाखवायचे आहेत. आता वरून सायली आणि अर्जुन चाललेले असतात. त्याच वेळेस एकमेकाशी बोलतात की आता हिला कोणता क्लायंट आहे, नक्कीच आदिराजकडे जायचं असेल, आदिराजकडून कन्फर्म करूयात असं हा अर्जुन बोलतो. इकडे सर्वजण गेल्यानंतर अस्मिता चैतन्याला प्रश्न करते की अर्जुनचा दुश्मन कोण आहे, अर्जुनने कोणाचं वाकडं केलं आहे. त्याच वेळेस खून कोणी केला आहे असं देखील ती विचारते, पण चैतन्य काहीच बोलत नाही. पण नाराज अस्मिताला तो क्लिअर करतो. इकडे वर आल्यानंतर त्या संतोषला निर्दोष सोडावंच लागेल, जेलमधून बाहेर काढावंच लागेल असं हा बोलतो. त्यावेळेस अर्जुनचं कौतुक देखील ही सायली करते. आता दुसऱ्या दिवशी फोन विचारल्यावर सायलीचा ही प्रिया हातात घेते आणि सँडी तिकडून बोलतो, हो तिची बॉयफ्रेंडची लिस्ट आणि पुरावे हवेत ना, मी देतो. आता हिला प्रश्न पडतो की सँडी एवढे पुरावे का देत आहे. आता पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे, नक्की बघा.